हॅलो, नमस्कार. MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकंदरीतच रिव्हिजन थ्रू क्वेश्चन्स किंवा प्रश्नांच्या माध्यमातून रिव्हिजन सिरीज या ठिकाणी बघतो आहोत. सो ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक लेक्चरमध्ये 15 प्रश्न या पद्धतीने 30 दिवसाचे जे काही लेक्चर्स आहेत तो त्याच्यामध्ये 450 प्रश्न आणि त्यापेक्षाही जास्त प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, सो सध्या आपण लास्ट लेक्चर या ठिकाणी बघणार आहोत, ज्याच्यामध्ये भौतिकशास्त्र अर्थात सामान्य विज्ञान या विषयांतर्गत जे भौतिकशास्त्र जो काही सबसेक्शन आहे, ज्यामध्ये आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विशेषतः न्यूमेरिकल्स किंवा संकल्पनात्मक ज्या बिनवर प्रश्न विचारला जातो, सो ते टॉपिक या ठिकाणी आपण रिवाईज करणार आहोत. ओके, आतापर्यंत अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल आणि सामान्य विज्ञान या विषयांतर्गत जे काही मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक होते ते आपण प्रश्नांच्या माध्यमातून रिवाईज करत आलेलो आहोत. ओके, सो याची वेगळी प्लेलिस्ट देखील आपण बनवलेली आहे, तर तुम्ही हवं तर ते जर तुम्ही नवीन नसाल तर ते प्लेलिस्ट फॉलो करू शकता. याचा बेनिफिट किंवा याचा फायदा येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये नॉट ओन्ली राज्यसेवा पूर्वपरीक्षा पण कंबाईनमध्ये देखील त्याचा फायदा होणार आहे, कारण जे काही कंटेंट आहे तो एक्झाम ओरिएंटेड आपण ते तयार केलेला आहे किंवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो काही ठिकाणी मिस्टेक्स देखील झालेले आहेत, ते आपण कमेंट बॉक्समध्ये ते करेक्शन करून दिलेलं आहे. ओके, सो आता तत्पूर्वी हा जो काही लेक्चर्स आहे तो भौतिकशास्त्र संदर्भात आहे असल्याकारणाने आणि एकंदरीतच आपण सायन्समध्ये विशेषतः एकंदरीत जो सायन्स बॅकग्राऊंड आहे तो विशेष सायन्स बॅकग्राऊंड असं माझं नसल्याकारणानं मला काही मर्यादा येऊ शकतात. ओके, सो तुमचं जे काही बेसिक अंडरस्टँडिंग आहे तो क्लिअर असेल असे मी गृहीत धरतो आणि आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. ओके, आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच ऊर्जा, कार्य आणि जी काही शक्ती आहे तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि प्रश्नात एकंदरीत गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जेच्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हे जे काही प्रश्न आहे ते मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांवरून हे घेतलेलं आहे. ओके, कुठल्या तरी कंबाईनच्या एक्झाममध्ये हे विचारलेलं होतं. एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असताना त्याच्या स्थितीत काय बदल होऊ शकतो. ओके, समजा एखादा पदार्थ आहे, जर ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने जर फेकला तर त्याच्या स्थितीमध्ये काय बदल होईल. गतिज ऊर्जा वाढत असते, स्थितीज ऊर्जा कमी कमी होत जाते. दुसरा पर्याय आहे गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा दोन्ही वाढतात का. तिसरा आहे गतिज ऊर्जा कमी होत जाते व स्थितीज ऊर्जा वाढत जाते. आणि चौथा पर्यायात आपल्याला दिलेला आहे की गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा दोन्ही कमी होतात. ओके, आता आपल्याला सर्वात आधी गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा म्हणजे काय ते या ठिकाणी समजून घेणे गरजेचं आहे. ओके, सो थोडक्यात आपण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. आता जे काही स्क्रीनशॉट या ठिकाणी किंवा स्निपेट दिलेलं आहे ते 9मधील स्टेट बोर्ड, आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील कात्रणे या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो ऊर्जा म्हणजे काय तर पदार्थात असलेली कार्य करण्याची जी क्षमता असते तर त्या पदार्थाची आपण त्याला ऊर्जा म्हणत असतो. ओके, आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की कार्य आणि ऊर्जेची जी काही एकके आहेत, युनिट्स आहेत, म्हणजे जे काही कार्य आणि ऊर्जा मोजण्याचे जे एकक आहेत तर ते सारखीच असतात. SI पद्धतीमध्ये हे ऊर्जा मोजण्याचे जे काही एकक आहे ते जूल आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं SI पद्धतीमध्ये जूलमध्ये ऊर्जा मोजली जाते आणि CGS पद्धतीमध्ये अर्गमध्ये ऊर्जा मोजली जाते. ओके, सो असा देखील प्रश्न अलीकडे विचारला जातो आहे की ऊर्जा मोजण्यासाठी SI पद्धतीमध्ये कुठल्या एककाचा वापर केला जातो. सो लक्षात ठेवायचं ऊर्जा हे जूलमध्ये SI पद्धतीत, तर SI युनिटमध्ये आणि CGS युनिटमध्ये अर्ग या स्वरूपामध्ये ती मोजली जाते. आता या ठिकाणी दोन प्रकारचे आपण ऊर्जा बघत असतो, ज्याच्यामध्ये गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा. ओके, आता गतिज ऊर्जा म्हणजे काय अर्थात कायनेटिक एनर्जी. एखादा पदार्थ किंवा एखादा वस्तू जेव्हा गतिमान असेल किंवा एखाद्या वस्तूची जी अवस्था आहे किंवा स्थिती आहे जर ती गतिमान असेल तर त्या गतिमान अवस्थेमध्ये त्या वस्तूमध्ये जी काही प्राप्त झालेली ऊर्जा असते तर त्यालाच गतिज ऊर्जा म्हटलं जातं आहे. ओके, सो गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू गतिमान होतात. ओके, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थात जी प्राप्त होणारी जी ऊर्जा आहे तिला गतिज ऊर्जा म्हटलं जातो आहे. ओके, समजा एखादी बस आहे, बस थांबलेली असेल. ओके, तर ती स्थितीज ऊर्जा आहे, म्हणजे ती बस आहे ती थांबलेली आहे, ती पुढे जाण्यासाठी किंवा ती बस किती अंतरावर जाईल हे आपल्याला निश्चित नसते. मात्र ती जी काही बस आहे ती एकदा स्टार्ट झाली तर कितीच्या वेगाने जातो आहे त्या पद्धतीने ती जी काही बस आहे ते गतिमान झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी काही ऊर्जा असते. ओके, सो त्याला आपण गतिज ऊर्जा म्हणत असतो.
या ठिकाणी जे दिलेलं आहे समजा पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीमध्ये, तर एखादा बॉल आपण उंचीवर घेऊन गेला आणि त्या उंचीवरून तो चेंडू जे आहे ते आपण खालती सोडला, तर ती खालती जाताना ज्या वेगात जाते आणि त्या वेगानुसार जेव्हा आपण त्याची ऊर्जा मोजत असतो तर ती गतिज ऊर्जा असते. ओके, सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे. सो गतिज ऊर्जेचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. ओके, गतिमान अवस्थेमध्ये जी काही ऊर्जा असते तर त्यालाच आपण गतिज ऊर्जा म्हणत असतो. तर स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, तर पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे ती जी ऊर्जा त्याच्यामध्ये सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा किंवा पोटेन्शियल एनर्जी म्हटलं जातो आहे. ओके, सो लक्षात ठेवा, गतिज ऊर्जा होण्यासाठी आधी स्थितीज ऊर्जा त्या वस्तूमध्ये प्राप्त होणे आवश्यक असते. ओके, समजा एखादा उंचीवरून आपल्याला बॉल किंवा चेंडू वरच्या दिशेने किंवा वरून खालती सोडायचा आहे. समजा या उंचीवरून समजा एक बॉल आहे तो आपल्याला खालच्या दिशेने सोडायचा आहे चेंडू. ओके, सो यासाठी आपल्याला ती चेंडू सर्वात आधी वरती न्यावा लागेल. जेव्हा आपण ती वस्तू वरती, जर तो जो काही पदार्थ आहे किंवा वस्तू आहे जर आपण वरती नेला तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी प्राप्त होईल. पोटेन्शियल एनर्जी प्राप्त होईल इन द सेन्स त्याच्यामध्ये वरतून खाली येण्यासाठी जी काही ऊर्जा आहे किंवा शक्ती आहे ती प्राप्त होईल आणि त्यालाच आपण स्थितीज ऊर्जा म्हणत असतो. ओके, सो पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे जी ऊर्जा त्याच्यामध्ये सामावलेली असते तर तिला आपण स्थितीज ऊर्जा म्हणत असतो. सो हेच या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता ऊर्जेचे समीकरण हे दिलेलं आहे स्थितीज ऊर्जेचे, ज्याच्यामध्ये सर्वात आधी वर्क, ओके, सो बल आणि विस्थापन. ओके, सो हे या ठिकाणी न्यूमेरिकलच्या स्वरूपामध्ये हे दिलेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे आपल्या नोट्समध्ये नोट डाऊन करू शकता किंवा समजा अशा पद्धतीच्या जर न्यूमेरिकल्स आलं तर त्यावेळेस तुम्हाला हे रिवाईज करण्यासाठी किंवा तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मदत होईल. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता गतिज ऊर्जेमध्ये किंवा पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीत त्या ठिकाणी जे इमेज आहे तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणजे त्याच्यामध्ये किती ऊर्जा साठवलेली आहे. ओके, समजा हा जो काही सेल आहे त्याच्यामध्ये जर एनर्जी किती आहे, किती दिवस चालेल, या पद्धतीने त्याच्यामध्ये जो काही एनर्जी आहे, ऊर्जा आहे ती साठवलेली असते. ओके, आणि त्या पद्धतीने समजा हा जो काही सेल आहे तो 30 दिवस चालेल, अशा पद्धतीने 30 दिवसासाठी जो काही एनर्जी आहे त्याच्यामध्ये असेल तर ती झाली पोटेन्शियल एनर्जी. पण या ऊर्जेचा वापर ॲक्च्युअलीमध्ये कोणत्या गोष्टीसाठी होणार आहे. ओके, किंवा त्याचा ऊर्जेचा वापर जेव्हा एखाद्या घड्याळ सुरू करण्यासाठी किंवा घड्याळ चालू असण्यासाठी जेव्हा त्याचा वापर केला जातो तर ते झाले कायनेटिक एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जी आहे, इलास्टिक जी एनर्जी आहे तर त्याच्यामध्ये देखील पोटेन्शियल एनर्जी असते. ओके, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी. सो हे झाले पोटेन्शियल एनर्जी अर्थात स्थितीज ऊर्जा. तर गतिज ऊर्जा म्हणजे काय, तर मेकॅनिकल एनर्जी जे वर्किंगमध्ये असते किंवा कार्यरत असते, गतिमान अवस्थेत असते. थर्मल एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, आवाज जर होत असेल तर ती देखील कायनेटिक एनर्जी आहे. लाईट एनर्जी आपल्याला दिसून येतो. ओके, इलेक्ट्रिक जर प्रवाहित होत असेल तर ते देखील कायनेटिक एनर्जी आहे किंवा गतिज ऊर्जा आहे. सो अशा पद्धतीने ठिकाणी दिलेलं आहे. आता प्रश्नात आपल्याला दिलेलं होतं की पदार्थ जर ऊर्जा दिशेने फेकलेला असताना त्याच्या स्थितीत काय बदल होऊ शकतो. समजा आपण वरच्या दिशेने जर फेकला तर एकंदरीतच जी काही स्थितीज ऊर्जा आहे तर वरून खालती येण्यासाठी जी काही स्थितीज ऊर्जा किंवा पोटेन्शियल एनर्जी आहे ती वाढत जाईल. ॲट द सेम टाईम जी काही गतिज ऊर्जा आहे म्हणजे जर आपण ते वरच्या दिशेने फेकला तर आणखी ती वर जाणार नाही, तर तिचा जो काही वर जाण्याचा जो काही वेग आहे तो मंदावत जाईल म्हणजे काय, तर गतिमान अवस्थेचा जो काही वेग आहे तो मंदावेल आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे ती खालच्या दिशेने रपकन येण्यासाठी जो काही पोटेन्शियल आहे तर त्याच्यामध्ये एनर्जी निर्माण होईल किंवा एनर्जी त्याच्यात जनरेट होईल. ओके, सो थोडक्यात गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने जर आपण एखादी वस्तू फेकली तर त्याच्यामधील गतिज ऊर्जा म्हणजे वरच्या दिशेने जाणारी जी काही ऊर्जा आहे ती कमी होत जाईल आणि खालच्या दिशेने येणारी जी काही ऊर्जा आहे किंवा पोटेन्शियल जे वस्तूमध्ये आहे ती वाढेल. थोडक्यात या ठिकाणी गतिज ऊर्जा कमी होत जाते व स्थितीज ऊर्जा वाढत जाते, असा एकंदरीत या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. ओके, सो हे फॉर्म्युले दिलेले आहेत, ते फॉर्म्युले देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. U = mgh अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे न्यूमेरिकल्स. ध्वनीच्या बाबतीत आपल्याला विशेषतः ध्वनी प्रकाश या संदर्भाने आपल्याला न्यूमेरिकल्स विचारला जातो आणि त्याच्या ठिकाणी आपण न्यूमेरिकल्स दिलेलं आहे. एका ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्ज असून तरंग लांबी 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर किती असेल असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, ध्वनी तरंग लांबी, वारंवारता आणि ध्वनीचा वेग यानुसार आपण ध्वनी संदर्भात जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो थोडक्यात आपण हे लाईव्ह या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करूयात. ओके,
आता या ठिकाणी जे दिलेलं आहे तर त्यावरून आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे, वारंवारता दिलेली आहे. ओके, वारंवारता 1000 हर्ट्झ, तरंगलांबी दिलेला आहे 0.25 मीटर आणि आपल्याला दिलेलं आहे की कापलेले अंतर किती असेल. ओके, वारंवारता 0.25 तरंगलांबी. ओके, सो तरंगलांबी दिलेली आहे 0.25 मीटर. त्याच्यानंतर आहे वारंवारता दिलेला आहे, वारंवारता एकंदरीतच 1000 हर्ट्झ. ओके, 1000 हर्ट्झ म्हणजे 1 किलो हर्ट्झ किंवा 1 युनिट ज्याला आपण म्हणत असतो. आणि आपल्याला ध्वनी प्रवाहित अंतर. ओके, सो प्रवाहित अंतर आपण म्हणू शकतो. सो या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रवाहित अंतर किती असेल. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे की कापलेले अंतर एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंदात. ओके, सो 5 सेकंद दिलेलं आहे. सो वेळ देखील आपल्याला घ्यावा लागेल. सो ध्वनीने कापलेले अंतर काढायचं आहे. वेळ दिलेला आहे 5 सेकंद. ओके, सो 5 सेकंद. आता जेव्हा आपण ध्वनीचा वेग काढत असतो, सो ध्वनीचा वेग काढण्यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तर त्याच्यामध्ये आपण तरंगलांबी इंटू तरंगलांबी अर्थात वेवलेंथ आणि वारंवारता. ओके, सो फ्रिक्वेन्सी वारंवारता. सो याच्या या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यावरून तरंगलांबी किती दिलेलं आहे तर 0.25 मीटर इतकी तरंगलांबी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो 0.25 मीटर आणि जी काही वारंवारता आहे ती आहे 1000 हर्ट्झ. ओके, सो 1000 हर्ट्झ या ठिकाणी दिलेलं आहे. सो 1000 हर्ट्झ जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 250 जो काही मीटर पर सेकंद आपल्याला मिळेल. ओके, सो पर सेकंद 250 मीटर पर सेकंद इतका वेग आपल्याला दिसून येतो. आणि तो वेग किती मिनिटासाठी प्रवाहित झालेला आहे किंवा त्या वेगात किती सेकंद ध्वनीने अंतर कापलेलं असेल. सो ध्वनीने कापलेलं अंतर जो आहे तो अंतर काढण्यासाठी आपण वेग आणि वेळ हा जो काही फॉर्म्युला आहे तर याचा वापर करत असतो. सो अंतर कापण्यासाठी आपल्याला माहिती आहे की वेग किती मिळालेला आहे तर 250 मीटर पर सेकंद. ओके, सो 250 मीटर पर सेकंद आणि वेळ किती आहे तर वेळ आहे या ठिकाणी 5 सेकंद. ओके, सो 5 सेकंद वेळ दिलेला आहे. 5 सेकंद. सर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 1250 मीटर इतका जो काही अंतर आहे ध्वनीने कापलेलं अंतर. ओके, सो ध्वनीने कापलेलं अंतर किती असणार आहे तर 1250 मीटर. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ध्वनीच्या बाबतीत ते हे कुठल्या तरी अर्थात आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सो या ठिकाणी हे दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे 1250 मीटर. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे प्रकाश निर्माण होणाऱ्या सूक्ष्म कणांना डायडॅस म्हणतात. काय म्हणतात? डायरेक्ट. एकंदरीतच जो काही फॅक्च्युअल प्रश्न आहे ते या ठिकाणी घेतलेला आहे. पॉझिट्रॉन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन किंवा फोटॉन. आता जेव्हा प्रकाश किरणे एखाद्या पृष्ठभागावर चमकल्याच्या नंतर त्यातून जी काही प्रारणे मुक्त होतात आणि त्या प्रारणांच्या माध्यमातून जो काही इलेक्ट्रॉन मुक्त होत असतो आणि त्यामुळे एकंदरीतच प्रकाशाचे जे काही उत्सर्जन आहे ते वेगवेगळ्या कलर्समध्ये किंवा ऊर्जांच्या पाकिटांमध्ये ते आपल्याला दिसून येतो. ओके, सो एखाद्या पृष्ठभागावरून प्रकाश चमकला. ओके, एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश चमकला की त्यातून मुक्त इलेक्ट्रॉनच्या उत्सर्जनाला प्रकाश ऊर्जन किंवा प्रकाश विद्युत प्रभाव देखील म्हटलं जातो आहे. आणि ही प्रकाश विशिष्ट ऊर्जा पाकिटे असतात. ओके, सो हे विशिष्ट ऊर्जेच्या स्वरूपामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग किंवा कलर्स असतात. ओके, त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे प्रारणे असतात. इन्फ्रारेड, विजिबल लाईट, अल्ट्राव्हायलेट. ओके, सो अशा पद्धतीने आणि याला नाव काय देण्यात आलेलं आहे ते लक्षात ठेवा. प्रकाश याला फोटॉन नावाच्या प्राथमिक कणांनी बनलेलं असतात. ओके, सो फोटॉन नावाच्या प्राथमिक कणांनी हे जे काही प्रकाश आहे ते बनलेले असतात आणि म्हणूनच त्या प्रकाश निर्माण होणाऱ्या सूक्ष्म कणांना काय म्हटलं जातं तर फोटॉन म्हटलं जातं. ओके, सो लक्षात ठेवा फोटॉन पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे डॉप्सन युनिटचा वापर
डॅश डॅशच्या मोजमापासाठी केला जातो. ओके, सो डॉप्सन युनिटचा वापर कशासाठी केला जातो? पृथ्वीची जाडी मोजण्यासाठी, हिऱ्याची जाडी मोजण्यासाठी, ओझोन थराची जाडी मोजण्यासाठी की आवाजाचे मोजमाप करण्यासाठी. ओके, सो डॉप्सन थराचा वापर कशासाठी केला जातो आहे? तर ओझोन थराची जाडी डॉप्सनच्या एककाच्या संदर्भात व्यक्त केली जाते. थोडक्यात काय, तर ओझोन थराच्या जाडी मोजण्यासाठी ओके या डॉप्सन युनिटचा वापर केला जातो. आता एक डॉप्सन युनिट STP ओके, सो या ठिकाणी STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर अशा पद्धतीने दिलेलं आहे. STP स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर हे एक युनिट बरोबर 0.1 मिलीमीटर जाडी इतका या एक डॉप्सन युनिटचा या ठिकाणी एक डॉप्सन युनिटमुळे परिभाषित झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो थोडक्यात एक डॉप्सन युनिट म्हणजे काय? डॉप्सन युनिट बरोबर STPच्या स्वरूपात STP अर्थात टेम्परेचर ओके स्टँडर्ड टेम्परेचर आणि दाब. सो याचा अर्थ 0.01 मिलीमीटर इतकी जाडी. ओके, सो जाडी आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. आता या संदर्भात जो काही शोध आहे तो कोणी लावलेला आहे? तर या डॉप्सन युनिटचा वापर कोणी शोधून काढलेला आहे? ओके, ओझोन थराच्या जाडीचा अभ्यास करण्यासाठी. तर ते लक्षात ठेवा, GMB डॉप्सन. ओके, सो GMB डॉप्सन यांनी हे सर्वप्रथम शोधून काढलेलं आहे आणि त्यांच्या नावावरूनच या युनिटला डॉप्सन युनिट म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे ओझोन थराची जाडी. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 100 वॅटचा विजेचा बल्ब 10 तास वापरला जातो. जर वापर खर्च प्रति युनिट 5 रुपये असेल तर वापरलेल्या विजेची किंमत किती आहे? ओके, सो हे देखील 100 वॅटचा विजेचा बल्ब आहे आणि किती तास वापरला जातो? तर 10 तास वापरला जातो. जर वापराचा जो काही खर्च आहे तर प्रति युनिट 5 रुपये असेल तर वापरलेल्या विजेची किंमत किती असेल असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके, सो ते देखील या ठिकाणी सॉल्व करण्यात दिलेलं आहे, सॉल्व करून दिलेलं आहे. 10 तास वापरल्या जाणाऱ्या 100 वॅटचा विजेचा जो काही वापर आहे तर किती ऊर्जा त्या बल्बने वापरलेली असेल? ओके, सो असा एकंदरीत किती ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी झालेला असेल किंवा किती ऊर्जा खर्च झालेला असेल? 10 तास इंटू जर आपण 100 वॅट केलं तर आपल्याला 1000 वॅट दिसून येतो. 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट. ओके, आणि 1 किलोवॅट इज इक्वल टू 1 युनिट होत असतं. ओके, सो लक्षात ठेवा 1 किलोवॅट 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट आणि 1 किलोवॅट म्हणजेच 1 युनिट. सो या ठिकाणी युनिट प्रति युनिट किती दिलेलं आहे? 5 रुपये दिलेलं आहे. वापरण्यात आलेला युनिट किती आहे किंवा ऊर्जा किती आहे? तर 1 युनिट ऊर्जेचा वापर झालेला आहे. सो 1 × 5 जर आपण केलं तर आपल्याला 5 रुपये या विजेची किंमत या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने दिलेलं आहे. 100 वॅटचा जो काही विद्युत बल्ब आहे तो 10 तास वापरला गेला. ओके, सो 10 तास वापरल्या गेल्यामुळे त्याच्यामध्ये किती तास चाललेला आहे? तर 1000 वॅट ते चाललेलं आहे. ओके, सो 1000 वॅट या ऊर्जेचा वापर केलेला आहे. थोडक्यात 1 किलोवॅटचा वापर 1 किलोवॅट ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजेच 1 युनिटचा वापर झालेला आहे. आता प्रति युनिट जर 5 रुपये खर्च असेल तर 1 युनिट इंटू 5 जर आपण केलं तर 5 रुपये या विजेची किंमत असणार आहे आणि तेच या ठिकाणी योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4 5 रुपये. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. आता अशा स्वरूपाचा प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 विचारण्यात आलेला होता. 300 वॅटचे एक धुलाई मशीन अर्थात जे काही वॉशिंग मशीन आहे तर प्रतिदिन 1 तास चालवली जाते. ओके, सो प्रतिदिन 1 तास चालवली जाते. जर एका युनिटचा दर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती आहे? ओके, सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021 विचारण्यात आलेला प्रश्न. सो आपण हे डायरेक्ट सॉल्व करूनच बघूयात. ओके, सो व्यवस्थित लक्षात येईल. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की 300 वॅटचे एक धुलाई मशीन. ओके, सो 300 वॅटचे एक धुलाई मशीन आहे. 1 तास चालवले जाते. युनिटचा दर 3 रुपये असेल तर मार्च महिन्यामध्ये ओके, सो मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या जो काही विजेचा खर्च आहे तो विजेचा खर्च किती असेल असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, सो ते आपण सॉल्व करू. आता आपल्याला सर्वात अधिक कार्य ओके, सो कार्य काढण्यासाठी जो काही फॉर्म्युला आहे तो माहिती असणे अपेक्षित आहे. कार्य इज इक्वल टू शक्ती इंटू टाईम. ओके, सो वेळ. ओके, सो टाईम शक्तीला आपण पॉवर या कीवर्डने आहे दर्शवत असतो आणि कार्य अर्थात वर्क. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे 300 वॅट. ओके, सो 300 वॅट
एक धुलाई मशीन आहे किंवा वॉशिंग मशीन आहे ते किती तास प्रतिदिन किती तास चालवले जाते, तर 1 तास चालवले जाते. ओके. सो समजा या ठिकाणी जर आपण सर्वात आधी आपण याला युनिटमध्ये कन्वर्ट करू, जेणेकरून आपल्याला जो काही प्रश्न आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी सोयीस्कर होईल. ओके. सो किती वॅटचा वापर केला जातो, तर 300 वॅटचा वापर या ठिकाणी दिलेला आहे. 300 वॅट ऊर्जेचा वापर. 300 वॅटचे जे काही वॉशिंग मशीन आहे ती प्रतिदिन 1 तास चालवली जाते. एका युनिटचा दर जो काही आहे, सो एका युनिटचा दर 3 रुपये असेल, तर मार्च महिन्यामध्ये त्यासाठी मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती आहे. ओके. सो व्हिडिओ लेंदी होत असेल तर तुम्ही 1.5च्या स्पीडनं वगैरे किंवा स्पीडनं हे बघू शकता. आता आपल्याला युनिटमध्ये हे कॅल्क्युलेशन काढायचं आहे. ओके. सो युनिटमध्ये काढण्यासाठी आपण 1000 वॅटनं आपण त्याला भाग दिलं तर आपल्याला लक्षात येईल की 3 10 किलोवॅट आपल्या जो काही वॅट आहे तो वॅटमध्ये किती येईल, तर किलोवॅटमध्ये, अर्थात हे अशा स्वरूपाच्या युनिटमध्ये आपल्याला जो रक्कम आहे तो आपल्याला मिळणार आहे. ओके. सो 3×10 किलोवॅट युनिट. ओके. आता किती तास चालवला जातो, तर प्रतिदिन 1 तास. प्रतिदिन 1 तास म्हणजे प्रतिदिन 1 तास एकंदरीतच की कोणत्या महिन्यात, तर मार्च महिन्यामध्ये. मार्च महिन्यात प्रतिदिन 1 तास म्हणजे 31 दिवसाचा मार्च महिना असतो. सो 31 इंटू जर आपण 1 केलं तर आपल्याला 31 तास किंवा 31 तास या वॉशिंग मशीनने त्याचा वापर झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. सो 31 वापर. ओके. 31 आवरचा त्या ठिकाणी वापर झालेला आहे. ओके. आता आपण युनिटमध्ये काढलेलं होतं. सो वापरलेली युनिट, ओके, किंवा एकंदरीत त्या वॉशिंग मशीनने किती ऊर्जेचा वापर केलेला आहे त्यानुसार या ठिकाणी आपण हे युनिटमध्ये कन्सिडर करूयात. म्हणजे एका तासाला 3×10, तर 31 तासाला किती युनिट ऊर्जेचा वापर केलेला असेल. सो 3×10 इंटू किती, तर 31 जर आपण केलं तर आपल्याला लक्षात येईल की ओके. सो या ठिकाणी जर आपण केलं तर 31×3 = 93. ओके. सो 93 म्हणजेच युनिट. ओके. सो 9.3 युनिटचा वापर त्या वॉशिंग मशीनने केलेला असेल. आणि प्रति युनिट किती आहे, प्रति युनिट खर्च दिलेला आहे 3 रुपये. ओके. सो प्रति युनिट खर्च दिलेला आहे 3 रुपये, म्हणजे 9 × 3 जर आपण केलं तर आपल्याला जो काही आन्सर आहे तो आन्सर मिळेल 27.90. ओके. 27 रुपये 90 पैसे इतका जो काही बिल आहे तर त्या मार्च महिन्यामध्ये आलेलं असेल. ओके. सो अशा पद्धतीने दिलेलं आहे. तेच या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन आहे ते दिलेलं आहे. ओके. सो तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवू शकता. सो अशा पद्धतीने जो काही विजेचा किंवा कार्य संदर्भाने जो एक्झाम्पल आपल्याला न्यूमेरिकल्स विचारलं जातं ते देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ते ओळखा. गॅमा किरणे, पॉल विलार्ड. त्यानंतर आहे अवरक्त किरणे, अर्थात इन्फ्रारेड, जॉन रिटर. ओके. त्यानंतर आहे क्ष किरणे, एक्सरे ज्याला म्हटलं गेलेलं आहे, विल्यम रॉन्टेज. आणि जे दिलेलं आहे त्याच्यात अल्फा किरणे, रुदरफोर्ड. सो एकंदरीतच हे जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रारणीज आहेत तर त्या प्रारणांचा शोध कोणी लावलेला आहे. सो त्यानुसार चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. आता सर्वात आधी गॅमा किरणे दिलेलं आहे. सो गॅमा किरणांच्या बाबतीत आपल्याला काय दिसून येतं, तर गॅमा किरणांचा शोध कोणी लावलेला आहे, तर हेनरी बेक्वेरेल आणि पॉल विलार्ड यांनी लावलेला आहे. ओके. आणि या ठिकाणी गॅमा किरणांच्या बाबतीत पॉल विलार्ड दिलेला आहे. सो हे बरोबरच नाही. त्याच्यानंतर आहे इन्फ्रारेड किंवा अवरक्त किरणे ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो इन्फ्रारेडच्या बाबतीत या ठिकाणी जॉन रिटर दिलेला आहे. सो इन्फ्रारेड. ओके. सो अवरक्त किरण ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो याचा शोध कोणी लावलेला आहे, तर लक्षात ठेवा याचा शोध लावलेला आहे विल्यम हर्शल. ओके. ॲक्च्युलीमध्ये आपल्याला प्रश्नात दिलेला आहे जॉन रिटर. ओके. सो जॉन रिटरने या इन्फ्रारेडचा शोध लावलेला नसून विल्यम हर्शल यांनी लावलेला आहे. त्यामुळे ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर आहे क्ष किरणे, अर्थात एक्सरेज. एक्सरेजचा शोध कोणी लावलेला आहे, तर एक्सरेज विल्यम रॉन्टेज यांनी लावलेला आहे. सो विल्यम रॉन्टेज, क जे विधान आहे ते बरोबर असणार आहे. अल्फा किरणे, अल्फा किरणांच्या बाबतीत अल्फा किरणांचा शोध 1899 अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे. ओके. सो अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी अल्फा किरणांचा शोध लावल्या कारणानं जे काही विधान या ठिकाणी दिलेलं आहे तर ते विधान देखील योग्य असणार आहे. मात्र चुकीचे जे विधान आहे ते चुकीचं विधान आहे फक्त ब. ओके. गॅमा किरणांचा शोध कोणी लावला, तर पॉल विलार्ड. क्ष किरणांचा शोध लावलेला आहे विल्यम रॉन्टेज. ओके. सो हे देखील बरोबर आहे.
आणि अल्फा किरणांचा शोध लावलेला आहे रुदरफोर्ड. ओके, सो हे देखील बरोबर असणार आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी चुकीचे विधान ओळखायचं होतं आणि चुकीचा जो काही विधान आहे किंवा स्टेटमेंट आहे किंवा चुकीची जी जोडी आहे ती अवरक्त किरणे इन्फ्रारेड जॉन रिटर हे चुकीचं आहे. तर अवरक्त किरणे किंवा इन्फ्रारेडचा जो काही शोध आहे तो विल्यम हार्सेल यांनी लावलेला. तर जॉन रिटर, ओके, सो जॉन रिटर यांनी कोणत्या किरणांचा शोध लावलेला आहे तर अल्ट्राव्हायलेट अर्थात अतिनील किरणे. ओके, सो अतिनील किरणांच्या बाबतीत आपल्याला जॉन रिटर हे दिसून येतो. ओके, आता थोडक्यात या ठिकाणी जे काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे तर त्याच्या तरंगलांबीविषयी किंवा थोडक्यात जे काही वेवलेंथ आहे तर त्याच्या बाबतीत आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, सो या ठिकाणी गॅमा रेज, त्यानंतर आहे एक्स रेज, UV रेज, त्यानंतर आहे विजिबल लाईट. ओके, त्यानंतर इन्फ्रारेड आणि रेडिओ वेव्ज. अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की जी गॅमा रेज आहेत तर गॅमा रेजच्या बाबतीत गॅमा रेजची जी काही तरंगलांबी आहे ती सर्वात कमी तर तरंगलांबी अर्थात वेवलेंथ सर्वात कमी असते. ओके, सो वेवलेंथ सर्वात कमी आहे, मात्र फ्रिक्वेन्सी जी आहे ती सर्वाधिक असते. ओके, सो गॅमा या किरणांची वेवलेंथ सर्वात कमी. ओके, सो हे नोट डाऊन करून ठेवू शकता. गॅमा किरणे आहेत तर यांच्या बाबतीत जी काही वारंवारता आहे, वारंवारता सर्वात कमी. तर जी काही माफ करा, काय होतं आहे, वारंवारता ही सर्वाधिक जास्त असते. ओके, वारंवारता सर्वात जास्त असते, सर्वाधिक असते किंवा सर्वात जास्त असते. तर जी काही तरंगलांबी आहे ज्याला आपण वेवलेंथ म्हणत असतो, सो तरंगलांबीच्या बाबतीत सर्वात कमी. ओके, सो सर्वात कमी तरंगलांबी असते. ओके, सो हे नोट डाऊन करून ठेवू शकता किंवा बाय हार्ट करू शकता. सो अशा स्वरूपाचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की गॅमा रेजची जी काही वारंवारता आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे ती सर्वाधिक असते. ओके, सो या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने सर्वाधिक फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसून येतो. मात्र जो काही वेवलेंथ आहे, वेवलेंथ म्हणजे किती डिस्टन्समध्ये तो जो काही वेवलेंथ आहे सो अशा पद्धतीने झालेला आहे. सो हा जो काही डिस्टन्स आहे तो वेवलेंथ आहे. सो या ठिकाणी जे रेडिओ वेव्ज आहेत तर रेडिओ वेव्जचा वेवलेंथ सर्वाधिक असतो. ओके, सो रेडिओ वेव्जचा वेवलेंथ सर्वाधिक असतो अर्थात तरंगलांबी सर्वाधिक असते तर फ्रिक्वेन्सी सर्वात कमी असते. ओके, सो फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत आपल्याला जो काही फ्रिक्वेन्सी आहे ती कमी या ठिकाणी दिसून येतो. ओके, सो हे लक्षात ठेवू शकता. सो गॅमा रेज, त्याच्यानंतर आहे एक्स रेज, UV रेज, त्यानंतर विजिबल लाईट, इन्फ्रारेड आणि रडारच्या संदर्भाने रेडिओ वेव्ज. ओके, सो रडार, TV, FM बाबतीत आपल्याला रेडिओ वेव्ज दिसून येतो. सो रेडिओ वेव्जची जी काही तरंगलांबी आहे ती सर्वाधिक असते तर वेवलेंथ सर्वात कमी असतो. ओके, अर्थात वारंवारता सर्वात कमी असतो. आणि गॅमा रेजची जे काही तरंगलांबी आहे अर्थात वेवलेंथ आहे ती सर्वात कमी असते तर जी काही फ्रिक्वेन्सी आहे किंवा वारंवारता आहे ती सर्वाधिक असते. ओके, सो अशा पद्धतीने हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, सो पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे खालील अयोग्य जोडी किंवा अयोग्य विधान ओळखा. अ दिलेला आहे अणुक्रमांक म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या होय. ब आहे अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या होय. ओके, सो थोडक्यात या ठिकाणी चुकीचे विधान कुठलं आहे ते दिलेलं आहे. सो या ठिकाणी आपल्याला जे काही अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक या संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो ॲटॉमिक नंबर ज्याला आपण अणुक्रमांक म्हणत असतो. सो अणुक्रमांकामध्ये अणुक्रमांक आणि वस्तुमानांक. ओके, सो अणुवस्तुमानांक. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे तर त्यावरून जे विधान आहे की अणुक्रमांक म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या आहे. सो अणुक्रमांक म्हणजे काय तर प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या अविधानात दिलेली आहे. सो ॲटॉमिक नंबर जे असते ते केवळ प्रोटॉनचा विचार केला जातो, त्याच्यामध्ये न्यूट्रॉनचा विचार केला जात नाही. ओके, सो प्रोटॉनचा या ठिकाणी विचार केला जात असणार नाही किंवा फक्त आणि केवळ प्रोटॉनचाच विचार केला जातो तर त्याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणत असतो. ओके, सो न्यूट्रॉनचा त्याच्यामध्ये समावेश नसतो, त्यामुळे अणुक्रमांक जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. तर अणुवस्तुमानांकामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन या दोन्हींचा विचार केला जातो. सो प्रोटॉन व न्यूट्रॉन. ओके, सो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन या दोन्हींचा जो काही विचार किंवा एकंदरीतच किती प्रोटॉन व किती न्यूट्रॉन आहे त्यानुसार जे कॅल्क्युलेशन केले जाते तर त्याला अणुवस्तुमानांक म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो हे लक्षात ठेवू शकता. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितला तर फक्त चुकीचा असणारा आपल्याला दिसून येतो, अयोग्य आहे फक्त ब मात्र बरोबर आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके,
त्यानंतरचा प्रश्न आहे ध्वनीच्या संदर्भाने ध्वनी लहरीच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. खालील योग्य विधानांचा विचार करा. ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. ब आहे ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. क आहे ध्वनी लहरी अनुतरंग लहरी असतात. आणि ड आहे द्रव्य पदार्थापेक्षा ध्वनी लहरी हे वायू पदार्थातून अधिक वेगाने जातात असा या ठिकाणी प्रश्न दिला गेलेला आहे. ओके, सो द्रव्य पदार्थापेक्षा वायू पदार्थातून ध्वनी लहरी जे असतात ते वेगाने जातात. ओके, सो कुठला विधान बरोबर आहे. आता ध्वनीच्या बाबतीत एकंदरीतच ध्वनी एक यांत्रिक लहरी असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो ध्वनी काय आहे तर मेकॅनिकल वेव्ज आहे. ओके, सो मेकॅनिकल वेव्ज आहे आणि मेकॅनिकल वेव्ज प्रवास करण्यासाठी ओके किंवा या ध्वनी लहरीला प्रवासासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी लहरीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनीचा वेग हा घनामध्ये म्हणजे काय तर सॉलिडमध्ये सर्वाधिक असते. तो सॉलिडमध्ये अर्थात घन माध्यमामध्ये सर्वाधिक असते. ओके, सो घनात किंवा सॉलिडमध्ये सर्वात वेगवान गतीने जातो. त्याच्यानंतर आहे द्रव. ओके, सो नंतर असतो द्रव आणि त्यानंतर असतो वायू. ओके, सो अशा पद्धतीने ध्वनीचा वेग सर्वाधिक कुठल्या माध्यमात असते तर घन माध्यमामध्ये म्हणजे सॉलिडमध्ये असते. त्याच्यानंतर आहे द्रवामध्ये, त्याच्यानंतर आहे वायूमध्ये. ओके, सो वायूमध्ये असते. सो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. हवेतील ध्वनीचा वेग जर आपण विचार केला तर 330 मीटर पर सेकंद असते. ओके, सो हवेतील जो काही वायूमधील ध्वनीचा वेग आहे तो 330 मीटर पर सेकंद आहे. सो वायूच्या बाबतीत स्टीलमध्ये अर्थात घन माध्यमात ओके सॉलिडमध्ये 5920 मीटर पर सेकंद इतका स्टीलमधून ती ध्वनी लहरी प्रवास करू शकतात. ओके, सो घन माध्यमाच्या बाबतीत हे दिसून येतो. आणि पोकळीमधील आता निर्वात पोकळीमधील जे काही ध्वनी लहरी आहे त्याचा जो काही वेग आहे तो शून्य असतो, कारण ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. तर निर्वात पोकळीमध्ये कुठलेही माध्यम आपल्याला दिसून येत नाही, त्याच्यामुळे ध्वनी लहरी हे शून्य असतो त्या ठिकाणी. ओके, सो ध्वनी लहरीचा वेग निर्वात पोकळीत शून्य असतो, म्हणजे ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही. पाण्यातील अर्थात द्रवामधील ध्वनी लहरीचा वेग किती असतो तर 1480 मीटर पर सेकंद. ओके, सो हे आयडियल या ठिकाणी दिलेलं आहे. सो ध्वनी लहरीच्या बाबतीत हे लक्षात ठेवू शकता. आता निर्वातातून ध्वनी लहरी प्रवास करू शकत नाही, कारण निर्वातामध्ये असे कोणतेही रेणू नसतात जे ध्वनी लहरीला कंपन होण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी जे माध्यम असतात तर त्या ठिकाणी नसल्या कारणाने निर्वातातून ध्वनी लहरी प्रवास करू शकत नाही. ध्वनी लहरी हे अनुतरंग असतात. ओके, लॉन्जिट्युडनल असतात. आणि एक जे ट्रान्सफर वेव्ह जे आहेत ओके, सो ट्रान्सफर वेव्ह ज्याला आपण म्हणत असतो, सो ट्रान्सवर्स वेव्ज, सो हे प्रकाश वेव्ज असतात. ओके, सो प्रकाश प्रारणे किंवा प्रकाश वेव्ज म्हणून याला ओळखला जातो. आणि प्रकाश जे असतात ओके, सो प्रकाश ऊर्जा जी आहे ती एकंदरीतच निर्वातामधून सर्वाधिक जी काही प्रवास करू शकतो. ओके, सो ट्रान्सफर वेव्ज हे प्रकाश ऊर्जाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. तर लॉन्जिट्युडनल जे काही वेव्ज आहेत ते एकंदरीत ध्वनीच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. ओके, सर्वाधिक जो काही वेग आहे ध्वनीचा घन माध्यमात, त्यानंतर द्रव माध्यमात आणि वायू माध्यमात. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. ओके, सो वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थात ओके, सो घन माध्यमातून सर्वात वेगाने जातात. त्यामुळे अ जे विधान आहे ते बरोबर आहे. ध्वनी लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने प्रवास करू शकतात. सो निर्वात पोकळीमधून त्यांचा वेग शून्य असतो, म्हणजे ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. ध्वनी लहरी अनुतरंग लहरी असतात, म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात. सो हे देखील आपण बघितलेलं आहे. सो क जे विधान आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून ओके, द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून जे काही ध्वनी लहरी आहेत ते कमी वेगाने जातात. सो हे देखील योग्य आहे. ओके, सो वायू पदार्थापेक्षा द्रव पदार्थ सर्वाधिक वेगाने जातात. ओके, त्यामुळे या ठिकाणी अ, त्याच्यानंतर आहे क आणि ड योग्य असणार आहे, मात्र ब जे विधान आहे ते चुकीचं असणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे केस कर्तनालय आणि दातांच्या दवाखान्यात विजेरी टॉर्च ओके, सो विजेरी टॉर्च, वाहनांचे हेडलाईट इत्यादी उपकरणांमध्ये या आरशाचा वापर केला जातो. ओके, सो केश कर्तनालय, त्याच्यानंतर आहे दातांच्या दवाखान्यात विजेरी टॉर्चमध्ये ओके, सो विजेरी टॉर्चमध्ये आणि वाहनांच्या हेडलाईटमध्ये इत्यादी उपकरणांमध्ये या आरशाचा वापर केला जातो. कुठल्या आरशाचा? बहिर्गोल आरसे,
अंतर्गोलाचे आरसे, त्यानंतर आहे अपरिवर्तनीय आरसा किंवा वरीलपैकी कुठलाच नाही. ओके. सो या ठिकाणी एकंदरीतच कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स जे काही आरसे आहेत किंवा अंतवक्र आणि बहिवक्र आरसे, तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. ओके. आता प्रकाश किरणे एका बिंदूपाशी एकत्र येण्याला अभिसरण म्हणतात, कन्व्हर्जन म्हटलं जातो आहे. ओके. सो कन्व्हर्जन म्हणजे काय, तर जेव्हा प्रकाश किरणे एकत्रित येत असतात आणि प्रकाश किरणे जेव्हा एका बिंदूपासून अनेक दिशांना पसरल्या जातो, तर त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, तर डायव्हर्जन. ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही प्रकाश किरणे आहेत ते एकत्रित एका ठिकाणावर येत आहेत. सो एक कन्व्हर्जिंग मिरर असतात, त्याला आपण कन्व्हर्जन्स किंवा अभिसरण म्हणत असतो. आणि जेव्हा एका ठिकाणाहून किंवा प्रकाश किरणे जे आहेत ते एका ठिकाणाहून दुसरीकडे जे काही त्याचा प्रसार झाल्यासारखा किंवा एकंदरीत ते एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूला अनेक दिशांना जेव्हा पसरत असतात, तर त्याला अपसरण प्रकाश किरणे म्हटलं गेलेलं आहे, डायव्हर्जन्स. ओके. सो कॉन्व्हेक्स जे काही मिरर्स असतात, कॉन्व्हेक्स म्हणजे बहिवक्र जे आरसे असतात ते त्याच्यामध्ये आपल्याला या अपसरण प्रकारचा किंवा डायव्हर्जन्स प्रकारचे प्रकाश किरणे आपल्याला पसरताना दिसून येतो. ओके. आता हे स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये जर विचारलं तर ते आपल्याला माहिती असणे, त्यासाठी हे दिलेलं आहे. आता अंतवक्र किंवा अंतर्गोल. ओके. सो अंतर्गोल त्यालाच कॉन्केव्ह. ओके. सो नाव लक्षात ठेवा, इंग्लिशमध्येच कॉन्केव्ह आरशाचे उपयोग कशामध्ये या कॉन्केव्ह आरशाचा वापर केला जातो, तर हे लक्षात ठेवू शकता. केस कर्तनालय. ओके. दातांच्या दवाखान्यात, विजेरी टॉर्चमध्ये, वाहनांची हेडलाईट, सर्च लाईटमध्ये आणि तसेच लेझरमध्ये. ओके. विमान वाहून नौकेत जे काही लेझर्स लागलेले असतात, तर त्याच्यामध्ये देखील या अंतवक्र आरशाचा. ओके. सो अंतवक्र आरशाचा वापर केला जातो आहे. ओके. कॉन्केव्ह मिररचा वापर केला जातो. वेअरॅज बहिर्गोल आरशामध्ये, अर्थात जे काही कॉन्व्हेक्स आरसे आहेत, तर त्याच्यामध्ये कुठल्या किंवा ते जे काही बहिर्गोल आरसे आहेत तर कुठल्या उपकरणांमध्ये वापरले जातो, तर वाहनांच्या डाव्या आणि उजव्या बाजूची जी काही आरसे असतात. ओके. सो मागची वाहने दिसण्यासाठी वाहनांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे साईड मिरर लावलेले असतात, तर साईड मिररमध्ये जे कुठल्या प्रकारच्या आरशांचा वापर केला जातो, तर ते बहिर्गोल. ओके. कन्व्हेक्स या आरशाचा वापर केला जातो. का, तर या बहिर्वक्र आरशामध्ये जी काही मूळ वस्तू आहे, मागेहून येणारी जी मूळ वस्तू आहे ती त्याची जी काही प्रतिमा आहे ती आपल्या आरशामध्ये व्यवस्थित दिसायला हवं. म्हणजेच मूळ वस्तूपेक्षा जी काही प्रतिमा आहे ती छोटी दिसायला हवी, जेणेकरून त्या आरशामध्ये त्याचा आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो देखील यायला हवा आणि किती डिस्टन्समध्ये तो असू शकतो याचा भास व्हायला हवा. यासाठी म्हणून या बहिर्वक्र आरशाचा त्या ठिकाणी वापर केला जातो आहे. ओके. सो हे लक्षात ठेवा, बहिर्गोल आरशामध्ये एकंदरीतच डाव्या व उजव्या बाजूची मागची वाहने पाहण्यासाठी जी आरसे लावलेले असतात, साईड मिरर, त्या उपकरणांमध्ये या आरशाचा वापर केला जातो. सोबतच या ठिकाणी जे दिलेलं आहे तर त्यावरून आपल्याला काय दिसून येतो, तर एकंदरीतच ATM मशीन्समध्ये, सनग्लासेसमध्ये, पथदिव्यांमध्ये या आरशाचा वापर केला जातो. ओके. सो बहिर्गोल आरशाचा वापर या साईड मिररसोबतच ATMच्या मशीनमध्ये. ओके. तुम्ही ATMच्या मशीनमध्ये गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की समोर एक बहिर्गोल आरसा स्वरूपाचा जो काही टाकणारा सरफेस आपल्याला ATM वर दिसत असतो आणि त्यामध्ये मागेून येणारी व्यक्ती एखादी व्यक्ती जर आली तर ते आपल्याला छोट्या स्वरूपामध्ये दिसून येत असतो. ओके. सो मागचा जो काही भाग आहे तर त्या ATMमध्ये दिसून येत असतो, तर तो देखील या बहिर्गोल आरशाचा वापर करून तयार केलेला असतो. सनग्लासेसमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. पथदिव्यांमध्ये देखील त्या बहिर्गोल आरशाचा वापर केला जाऊ शकतो. अंतर्गोल आरशाचा किंवा कॉन्केव्ह आरशाचा वापर केस कर्तनालयात, दातांच्या दवाखान्यात, विजेरी टॉर्च, वाहनांचे हेडलाईट आणि सर्च लाईटमध्ये केला जातो आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जे प्रश्नात विचारलेलं होतं, तर केस कर्तनालय, दातांच्या दवाखान्यात, विजेरी टॉर्चमध्ये किंवा वाहनांच्या हेडलाईटमध्ये याचा वापर केला जातो असा प्रश्न दिलेला होता आणि ते आहे कॉन्केव्ह आरशाच्या बाबतीत. सो पर्याय क्रमांक 2 अंतर्गोलाचे आरसे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो लेक्चर थोडा लेंदी झालेला आहे. सो तुम्ही मेक शुअर करा की हे लवकर संपण्यासाठी तुम्ही स्पीडनं बघाल. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी खालील कोणती पद्धत वापरतात. ओके. 2022च्या एकंदरीत कंबाईंड पूर्व परीक्षेमध्ये विचारलेलं होतं. याआधी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आय थिंक 2018 किंवा 2017च्या परीक्षेमध्ये ते विचारलेलं होतं. ओके. गुरुत्वाकर्षणीय पद्धत, समांतर पद्धत, खगोलीय परासर पद्धत किंवा एकरेषीय पद्धत. सो ताऱ्यांची अंतरे मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो. ओके. सो लक्षात ठेवा, खगोलीय परासर पद्धत, त्याला मराठीमध्ये खगोलीय परासर पद्धत म्हटलं गेलेलं आहे आणि इंग्लिशमध्ये पॅरालेक्स मेथड. ओके. सो पॅरालेक्स मेथड. ओके. सो पॅरालेक्स मेथड याचा वापर केला जातो आहे. सो ताऱ्यांचे अंतर मोजण्यासाठी या पॅरालेक्स चा वापर केला जातो. ओके.
आता सर्वात आधी या पॅरालेक्स पद्धतीचा वापर करून ताऱ्यांचे अंतर मोजण्याचे जे काही यशस्वी प्रयोग आहे ते कोणी केलेले आहे, तर 1838मध्ये जर्मन खगोलशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक बेसल. सो या फ्रेडरिक बेसल यांनी सर्वप्रथम या पॅरालेक्स पद्धतीचा वापर करून जी काही ताऱ्यांचे अंतर आहे ते मोजलेले होतं. ओके, आणि पॅरालेक्स पद्धतीचा वापर कशासाठी केला जातो, तर ताऱ्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे ध्वनी लहरी संदर्भाने, एकंदरीत इकोच्या संदर्भाने या ठिकाणी दिलेला आहे, ज्याला आपण प्रतिध्वनी म्हणत असतो. प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातील अंतर इतके असेल. सो या ठिकाणी जे काही प्रतिध्वनी आहेत, ओके, इकोच्या बाबतीत इकोध्वनी केव्हा ऐकू येऊ शकतो, तरच म्हणजे जेव्हा ध्वनीचा जो काही स्रोत आहे, ध्वनी ज्या ठिकाणाहून निर्माण होतो आहे ते ठिकाण आणि अडथळा, ओके, एकंदरीत त्या ध्वनी लहरीला प्रवाहित होण्यासाठी किंवा त्या ध्वनी लहरीला अडथळा किंवा अडकवण्यासाठी जो काही अडथळा आहे त्याचा जो काही डिस्टन्स आहे तो किमान अंतर किती असेल असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, की कमीत कमी अंतर किती पाहिजे. ओके, 17 मीटरपेक्षा कमी, 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर, ओके, आणि 7 मीटरपेक्षा कमी, वरीलपैकी कोणतेही नाही. आता या ठिकाणी जर आपण प्रतिध्वनीचा विचार केला तर समजा प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान अंतर म्हणजे जो काही फिक्स अंतर आहे तो 17 मीटर आणि आपण म्हणू शकतो किमान अंतर, ओके, 17 मीटरपेक्षा जास्त असेल किंवा अति जास्त देखील डिस्टन्स असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते ध्वनी परत आपल्याकडे परावर्तन होताना दिसून येत नाही. आणि कमीत कमी जे काही अंतर आहे ते 17 मीटरपेक्षा कमी असेल तर अशा वेळेस ते प्रतिध्वनी देखील आपल्याला ऐकू येऊ शकत नाही. म्हणजे किमान किंवा कमान आपण म्हणू शकतो की 17 मीटर जर डिस्टन्स असेल आणि एखादा अडथळा त्या ध्वनी लहरीला अडकवण्यासाठी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं असेल तर एखादा आपण आवाज दिल्याच्यानंतर किंवा साऊंड या ठिकाणी निघाल्याच्यानंतर ते परावर्तन होण्यासाठी आपल्याला या इतका डिस्टन्स मेंटेन करावं लागेल किंवा 17 मीटर त्या ठिकाणी डिस्टन्स असायला हवं. ओके, सो ध्वनी लहरीच्या परावर्तनामुळे पृष्ठभागावरून श्रोत्यांपर्यंत प्रतिध्वनी जेव्हा आपल्याला ऐकू येतात तर त्याला आपण प्रतिध्वनी म्हणत असतो. आता त्यासाठी किमान अंतर किती असायला हवं, तर 17 मीटर. ओके, सो किमान अंतर कमीत कमी अंतर 17 मीटर असायला हवं. ओके, सो पर्याय क्रमांक 2 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे, ओके, अशा व्यक्तीच्या चष्म्याच्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल, जे काही फोकल लेंथ आहे ते विचारलेलं आहे आणि भिंगाचा प्रकार कुठला असेल. आता या संदर्भाने तुम्ही जर जे काही प्रकाश आपण त्या संदर्भात जे काही वेगवेगळे अंतवक्र भिंग बहिवक्र भिंग हे अभ्यासत असतो तर या बाबतीत जर तुम्ही व्यवस्थित रीत केलेलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल. आता सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे म्हणते. ॲक्च्युलीमध्ये एखादा प्रौढ माणसाला जो निरोगी माणसाचं जो काही सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते तर ते असते 25 सेंटीमीटर. ओके, सो 25 सेंटीमीटर इतका लघुत्तम अंतर. ओके, सो या ठिकाणी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते तर 25 सेंटीमीटर असते निरोगी माणसामध्ये. मात्र या ठिकाणी जे दिलेलं आहे की त्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे म्हणजे 25 सेंटीमीटरवरील वस्तू जर त्याला स्पष्ट दिसण्यासाठी 50 सेंटीमीटर अंतरावर ठेवली तरच त्याला ते स्पष्टपणे दिसू शकते. ओके, अदरवाईज दुसऱ्या व्यक्तीला ती जे काही वस्तू आहे ती 25 सेंटीमीटरपर्यंत किंवा 25 सेंटीमीटरच्या आतमध्ये ती जर किमान जो काही अंतर आहे तर या अंतरावर ठेवलं तर ते व्यवस्थित दिसेल असा एकंदरीत या ठिकाणी याचा एकंदरीत प्रश्नाचा अर्थ होत आहे. ओके, आता अशा व्यक्तीच्या चष्म्याचा भिंगाचे जे काही नाभी अंतर किती असेल, ओके, आणि त्या भिंगाचा प्रकार कोणता असेल. आता फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल. सुस्पष्ट निरोगी व्यक्तीकडे, ओके, किंवा निरोगी व्यक्तीचे जे काही वस्तू सुस्पष्ट दिसण्यासाठी जो काही अंतर लागतो तो किती आहे तर ते यू या कीवर्डने दर्शवतात किंवा यू अक्षराने दर्शवतात आणि हे आपल्या डाव्या बाजूने. ओके, सो वस्तू ही डोळ्याच्या डाव्या बाजूने ठेवली जातात म्हणून ते मायनसमध्ये असतात. ओके, सो हे तुम्हाला कन्सेप्ट माहीत असेल तर तुम्हाला समजेल, अदरवाईज तुम्हाला ते परत वाचावं लागेल. ओके, सो मी आपल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. सो डोळ्याचा डाव्या बाजूला ठेवला जातो आणि ते मायनसमध्ये असतात. सो सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर असते. मात्र त्या व्यक्तीला जे प्रश्नात दिलेले आहेत त्या व्यक्तीला ते जे काही अंतर आहे ते स्पष्ट बघण्यासाठी 50 सेंटीमीटर यावर ठेवायला लागते. ओके, सो आता या ठिकाणी जे दिलेलं आहे तर एखादी वस्तू जर 50 सेंटीमीटरवर ठेवलेली असेल आणि समजा ती वस्तू 25 सेंटीमीटरवर ठेवलेली आहे तर 25 सेंटीमीटरवरून देखील त्याला स्पष्ट दिसण्यासाठी त्या
व्यक्तीला कुठल्या भिंगाचा वापर करावा लागेल असा एकंदरीत प्रश्न होतो आहे. सो या ठिकाणी फॉर्म्युलानुसार जर आपण गेलं तर या ठिकाणी 1/f अर्थात 1/f म्हणजे फोकल लेंथ आहे. ओके, सो ते दिलेलं आहे 1/v. ओके, सो 1/v आणि 1/u या कीवर्डनं ते दर्शवले जातो आहे. ओके, सो 1/v म्हणजे या ठिकाणी प्रश्नात दिलेला जो काही अंतर आहे तो आहे आणि 1/u म्हणजे निरोगी व्यक्तीचे सुस्पष्ट अंतर. ओके, किंवा निरोगी व्यक्तीच्या दृष्टीचे सुस्पष्ट अंतर हे यू या शब्दाने किंवा यू या अक्षराने दर्शवले जातो आहे. आता v मायनस 1/u. ओके, 1/v मायनस 1/u. सो या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यावरून 1/f मायनस 1/v किती आहे. ओके, v दिलेला आहे 1/50 सेंटीमीटर आणि मायनस 1/u. सो u दिलेला आहे 1/-25. ओके, आता मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल आणि जर आपण LCM घेतलं तर 50 LCM या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे देखील मायनसचं चिन्ह आहे त्यामुळे मायनस मायनस प्लस होणार आहे. ओके, सो 1/f म्हणजे जो काही फोकल लेंथ आहे. सो आपल्याला जो काही कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर जो काही डिस्टन्स मिळणार आहे किंवा सेंटीमीटरचा जो डिस्टन्स मिळणार आहे तो 1/50 मिळणार आहे आणि तो प्लसमध्ये असणार आहे. ओके, सो या ठिकाणी पुढे मायनसचं चिन्ह लागलेलं नसल्या कारणाने तो प्लसमुळे आहे आणि प्लस याचा अर्थ होतो जर बहिवक्र भिंग किंवा प्लस समजा एखाद्या फोकल लेंथच्या आधी प्लस आलेलं असेल किंवा सेंटीमीटर हे प्लसमध्ये आलेलं असेल. ओके, फोकल लेंथ तर ते बहिवक्र भिंग त्यासाठी लागेल आणि मायनसमध्ये असेल तर अंतवक्र भिंग लागेल. ओके, जर या ठिकाणी मायनसमध्ये आलेलं असतं आन्सर तर ते अंतवक्र भिंगाचा वापर या ठिकाणी केलेला असतं. ओके, सो हे तुम्ही परत रीड करा समजलेलं नसेल तर. ओके, सो अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. सो फोकल लेंथ लागेल तर 50 सेंटीमीटर आणि प्लसमध्ये म्हणजे बहिवक्र भिंग आणि तेच या ठिकाणी दिलेलं होतं की किती नाभी अंतर किती असेल आणि भिंगाचे प्रकार कुठले असेल. तर नाभी अंतर 50 सेंटीमीटर असेल आणि बहिवक्र भिंगाचा प्रकार असेल. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनीचा तरंगाचा जो काही वेग आहे तो 336 मीटर असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे. सो वारंवारता काढा आणि ती श्रवणीय असेल का असा एकंदरीत प्रश्न आहे. सो ध्वनिलहरीच्या बाबतीत या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्याला ध्वनिलहरी किती जर ध्वनिलहरीचा वेग 300 किंवा ध्वनिलहरीच्या तरंगाचा वेग 336 मीटर सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे तर वारंवारता अर्थात फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ओके, सो आपण हे सॉल्व करणार आहोत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित कळेल. ओके, सो तुमच्यासोबतच माझं देखील प्रॅक्टिस होऊन जाईल. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे तर त्यावरून तरंग लांबी तरंगाचा वेग दिलेला आहे. ओके, सो थोडक्यात ध्वनीचा वेग दिलेला आहे. ध्वनीचा वेग किती आहे तर 336 मीटर पर सेकंद. ओके, सो मीटर पर सेकंदमध्ये दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आहे तरंग लांबी दिलेला आहे. ओके, सो तरंग लांबी अर्थात वेवलेंथ तरंग लांबी दिलेला आहे. तरंग लांबी किती आहे तर 3 सेंटीमीटर पर सेकंद. ओके, सो 3 सेंटीमीटर आहे. यस, 3 सेंटीमीटर दिलेलं आहे तरंग लांबी आणि आपल्याला सांगितलेलं आहे की वारंवारता काढा. ओके, वारंवारता अर्थात फ्रिक्वेन्सी काढा असं एकंदरीत दिलेलं आहे. ओके, सो फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काढायचं आहे. आता सर्वात आधी आपण ध्वनीचा वेग जेव्हा काढत असतो. ओके, सो ध्वनीचा वेग काढण्यासाठी आपण जो फॉर्म्युला वापरतो तर त्या फॉर्म्युल्यानुसारच आपण हे या ठिकाणी करूयात. तर ध्वनीचा वेग काढण्यासाठी आपण तरंग लांबी इंटू वारंवारता. ओके, सो वारंवारता काढत असतो. ओके, आता तरंग लांबी या ठिकाणी दिलेलं आहे 3 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, वारंवारता दिलेलं आहे का तर वारंवारता दिलेली नाही. ओके, आणि वेग दिलेला आहे 336 मीटर पर सेकंद. ओके, सो 36 मीटर पर सेकंद अशा पद्धतीने दिलेलं आहे आणि आपल्याला वारंवारता काढायला सांगितलेलं आहे. सो वारंवारता हे नेहमी हर्ट्समध्ये काढलं जातं. ओके, आता सर्वात आधी जो काही सेंटीमीटरमध्ये आपल्याला जे दिलेलं आहे तर त्याला आपण सर्वात आधी मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल तेव्हा ते जे काही वारंवारता आहे ती हर्ट्समध्ये निघेल. ओके, आता समजा वारंवारता या ठिकाणी दिलेलं आहे 336 मीटर पर सेकंद. ओके, सो 336 मीटर पर सेकंद. सो याला आपण
अच्छा, या ठिकाणी आपल्याला 336 मीटर पर सेकंद वेग दिलेला आहे आणि तरंग लांबी दिलेली आहे 3 सेंटीमीटर. ओके, सो याला देखील आपल्याला ते मीटर पर सेकंदमध्ये किंवा सॉरी मीटर पर सेकंद नाही तर मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 3 सेंटीमीटर जे आहे त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻² सेंटीमीटर अशा पद्धतीने ते दिले जाईल. ओके, किंवा तेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो 0.03 मीटर. ओके, सो 0.03 मीटर इतका जो काही तरंग लांबी आहे तो येणार आहे. ओके, आता तरंग लांबी हे दिलेलं आहे. सो तरंग लांबी तुम्ही लक्षात ठेवू शकता या ठिकाणी तरंग लांबी. ओके, तरंग लांबी असणार आहे. सो मीटर पर सेकंदमध्ये आलेलं आहे. ओके, सो मीटर पर सेकंद आहे किंवा हा देखील अशा पद्धतीने देखील आपण काढू शकतो. आता 336 मीटर पर सेकंद आपल्याला वारंवारता काढायचं. वारंवारता काढण्यासाठी आपल्याला याला 336 डिवायडेड बाय हा इकडे येईल खालती. ओके, सो 3 सेंटीमीटर का तर या ठिकाणी 3 सेंटीमीटर. ओके, सो 3 सेंटीमीटर नाही तर 3 × 10⁻² मीटर. ओके, इतका असणार आहे. राईट, आणि अशा पद्धतीने आपल्याला जो काही वारंवारता आहे ते मिळेल. जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 336 3⁻⁻ मीटर. ओके, सो 3 × 3 3 × 3 ओके 3 × 6 सो 112 आपल्याला मिळतो आहे. ओके, सो 112 आणि जे खालती जे दिलेलं होतं 10-2 जर आपण हे वरती नेला तर आपल्याला दिसून येतं की 112 अर्थात याचा जे काही मायनसमध्ये वजा घात होता तो पॉझिटिव्हमध्ये येणार आहे. ओके, सो जर आपल्याला इकडं वरती नेलं तर ते होणार आहे अशा पद्धतीने. आणि त्याचा जो काही फायनल जो आउटकम येणार आहे तो फायनल आउटकम किती असेल तर 112. ओके, सो 112 11,200 सॉरी. सो या ठिकाणी 2 शून्य लागतील. सो 11,200 हर्ट्स. ओके, सो 11,200 हर्ट्स इतका जो काही एकंदरीत वारंवारता आहे. ओके, वारंवारता किती मिळणार आहे तर 11,200 हर्ट्स. ओके, सो अशा पद्धतीने हर्ट्स. आणि आपल्याला माहीत आहे की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला ओके सो सर्वसामान्य जे काही ऑडिबल जो माणसाला ऐकू येणारी प्रौढ व्यक्तीला ऐकू येणारी जो काही ऑडिबल वेवलेंथ आहे तो किती आहे किंवा फ्रिक्वेन्सी आहे ती किती फ्रिक्वेन्सीपर्यंत आपल्याला ऐकू येतो तर ते आहे 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स. ओके, सो 20,000 हर्ट्स केचा अर्थ या ठिकाणी 1000 आहे. ओके, सो 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स अशा पद्धतीने इतका संदर्भात किंवा या रेंजमध्ये जर ते फ्रिक्वेन्सी असेल ध्वनीची ते ऐकू येईल. आणि या ठिकाणी जे दिलेलं आहे ओके ते आहे 11,200 अर्थात 20,000च्या आतमध्ये आहे त्यामुळे ती श्रवणीय असेल का म्हणजे ती ऐकू यायला येईल का आपल्याला. ओके, सो ती ऐकू येईल का तर नक्कीच ती श्रवणीय असेल. ओके, सो या ठिकाणी 11,200 हर्ट्स आणि ती श्रवणीय असेल का तर नक्कीच ती श्रवणीय असेल. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे तुम्ही जे कॅल्क्युलेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे फॅरेडचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे असा एकंदरीत फॅरेडच्या विद्युत नियमासंदर्भात दिलेला आहे. ओके, सममूल्य भार अणुभार रेणुभार अणुअंक. ओके, सो फॅक्च्युअल आहे. फॅरेडचा जो काही विद्युत अपघटन नियम आहे तर त्याच्यामध्ये विद्युत अपघटन नियमामध्ये आपल्याला काय दिसून येतो तर एखाद्या विद्युत अपघटनी पदार्थातून म्हणजे इलेक्ट्रोलाइट्समधून विद्युत प्रवाह पाठवल्यास त्याचे अपघटन होऊन कटायन व अनायन जेव्हा वेगवेगळे होण्याच्या प्रक्रियेला विद्युत अपघटन म्हटलं जातो आहे. ओके, सो थोडक्यात कटायन आणि अनायन जे असतात सो एखाद्या विद्युत अपघटनी पदार्थातून जेव्हा इलेक्ट्रोलाइट्स मधून विद्युत प्रवाह पाठवलं तर कटायन आणि अनायन हे वेगवेगळे होत असतो आणि त्याला विद्युत अपघटन म्हटलं जातं. ओके, सो फॅरेडचे 2 नियम आहेत. पहिला आहे फॅरेडच्या विद्युत अपघटनाचा पहिला नियम
ज्याच्यामध्ये 1 कुलम विद्युत प्रवाहित झाल्यावर जे काही जमा होणारे वस्तुमान आहे, ज्याच्यामध्ये कटायन आणि आयनांच्या स्वरूपामध्ये, तर त्याचा विद्युत हे रासायनिक सममूल्य होतो. विद्युत जो एकंदरीत केमिकल जो मूल्य आहे, ओके, सो व्हॅल्यू आहे ती एकंदरीत ते सममूल्य असते. ओके, सो हे दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर फेरेटचा विद्युत अपघटनाचा दुसरा नियम, याच्यामध्ये एखाद्या अपघटनी द्रावणातून समान मूल्याची जर विद्युतधारा प्रवाहित केली तर इलेक्ट्रोडवर जमा होणाऱ्या पदार्थाचे वस्तुमान ते आता अपघटनीच्या रासायनिक सममूल्य भार, ओके, सो रासायनिक सममूल्य भार याच्याशी किंवा सममूल्य वजन यांच्याशी समानुपाती असतो. ओके, सो हे तुम्हाला कळलेलं नसेल तर तुम्ही यूट्यूब वगैरेमध्ये किंवा गुगलवर सर्च करू शकता. ओके, सो या ठिकाणी फॅरेटच्या विद्युत अपघटन नियम संदर्भात दिलेलं होतं आणि PYQ मध्ये विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला ते माहिती असणे गरजेचं आहे. सो रासायनिक सममूल्यभार समान असतं. ओके, सो समानुपाती असते हे लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक 1 सममूल्यभार या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पुढचा, एकंदरीत हे देखील या ठिकाणी न्यूमेरिकल्स आहेत. रामला 10 किलो वजनाचे बॅग 8 मीटर उंचीवर नेण्यास 50 सेकंद लागतात, तर त्याची शक्ती किती असेल? ओके, सो शक्ती कार्य ऊर्जा. ओके, सो या संदर्भाने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि हे देखील मागील वर्षामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारलेलाच PYQ आहे. ओके, सो त्याची शक्ती किती असेल, पॉवर या ठिकाणी विचारलेलं आहे. आता काय दिलेलं आहे इन्ग्रेडियंटमध्ये? ओके, वस्तुमान दिलेलं आहे 10 kg वस्तुमान दिलेलं आहे. मीटर उंची किती दिलेली आहे, तर 8 मीटर उंचीवर न्यायचं आहे. ओके, सो 8 मीटर उंचीवर न्यायचं आहे आणि वेळ दिलेला आहे 50 सेकंद लागतात, तर पॉवर या ठिकाणी काढायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला ते जे काही या ठिकाणी बल दिलेलं आहे ते बल आपल्याला न्यूटन जो काही फोर्स आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. सो त्याचा फॉर्म्युला जे आहे ते एकंदरीत फोर्ससाठी FMG. ओके, सो FMG फोर्सच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. FMG या ठिकाणी F म्हणजे काय आहे तर फोर्स आणि M म्हणजे मास, ओके, वस्तुमान, आणि G म्हणजे गुरुत्वाकर्षणीय बल. ओके, सो गुरुत्वाकर्षणीय बल जे असतं ते ऑलवेज 9.8 मीटर पर सेकंद असतं. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी 10 जो वजन दिलेलं आहे, ओके, 10 किलो वजनाचा जो काही बॅग आहे, ओके, मास किती दिलेला आहे, सो 10 दिलेला आहे आणि मीटर पर सेकंदमध्ये आपल्याला माहीत आहे की न्यूटनमध्ये गुरुत्वाकर्षणीय त्वरण किती असतो तर 9.8 मीटर पर सेकंद. सो जी काही ऊर्जा आहे किंवा फोर्स किती लागेल तर 98 न्यूटन इतका जो काही बल आहे तर त्या रामला लावावे लागेल. ओके, सो रामला ताकद किती लावावी लागेल तर 98 न्यूटन इतका ताकद त्याला लावावी लागेल. ओके, सो बल लावावे लागेल. आता 8 मीटर उंचीवर बॅग उचलताना केलेले कार्य किती असेल? आता कार्य काढण्यासाठी वर्क, फोर्स, ओके, सो आणि टाईम. ओके, सो अशा पद्धतीने हे काढलं जातो आहे. 1 मिनटं. अच्छा, डिस्टन्स या ठिकाणी फोर्स कार्य करण्यासाठी किती कार्य त्याने केलेलं आहे. सो डिस्टन्स या ठिकाणी दिलेलं आहे. सो 8 मीटर डिस्टन्स आहे आणि त्यांनी बल किती लावलेलं आहे तर 98 इतका बल लावून 98 न्यूटन इतका बल लावून त्याने 8 मीटर जो काही डिस्टन्स आहे तो केलेला आहे आणि ते जे काही आन्सर आहे, ओके, कार्य ते एकंदरीत आपल्याला जूलमध्ये मिळणार आहे. ओके, सो हे जूलमध्ये मिळणार आहे. सो ते आहे 784 जूल. ओके, सो 784 जूल. 784 जूल इतका जे काही कार्य आहे तर त्याने केलेलं असेल. आता आपल्याला कार्य मिळालेलं आहे. ओके, सो पॉवर अर्थात शक्ती काढण्यासाठी वर्क, ओके, सो वर्क किती केलेलं आहे तर 784 जूल इतका वर्क त्याने केलेला आहे आणि वर्क अपॉन टाईम यानुसार एकंदरीत शक्ती आपण काढत असतो. सो वर्क अपॉन वर्क किती आहे 784. सो 784 आणि टाईम किती लागलेला आहे तर 50 सेकंद लागलेला आहे. सो 50 सेकंद जर आपण काढलं तर 15.68 वॅट इतका जो काही शक्ती आहे तर त्याला लागलेला आहे. ओके, सो थोडक्यात 15.68 वॅट इतका पॉवर त्याला लावावा लागलेला आहे. ओके, सो हे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. ओके, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये फिजिक्सच्या सेक्शनमध्ये 2 ते 3 प्रश्न या न्यूमेरिकल्सवर असतात. ओके, सो आणि मोस्ट एक्सपेक्टेड जे आपण न्यूमेरिकल्स आहेत ते या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकता. ओके, सो आधीचे मी लेक्चरच्या आधी देखील सांगितलेलं होतं, मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. सो तुम्हाला ते कळलेलं असेल किंवा नाही कळलेलं असेल तर तुम्ही जे काही संदर्भ ग्रंथ अभ्यासतात ते अभ्यासा. ओके, सो थांबूया या ठिकाणी. ओके, सो आतापर्यंत आपण राज्यशास्त्र,
ओके. त्यानंतर आहे अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल आणि सामान्य विज्ञान. ओके. सो विज्ञान जे आहे, विज्ञान हा जो विषय आहे त्या विज्ञानामध्ये एकंदरीत जे काही बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड लागते त्या अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्ट अंडरस्टँडिंग करायला. ते जे काही मूलभूत बेसिक अंडरस्टँडिंग आहे त्यानुसार आपण हे जे काही प्रश्न आहेत ते बघितलेलं आहे. ओके. मात्र राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र यामधील सखोल ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो त्या पद्धतीने आपण जे काही प्रश्न आहेत ते एकंदरीत ते टॉपिक आपण मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलेलं होतं त्यानुसार आपण ते फाइंड आउट केलेलं होतं आणि त्यावर जे काही टॉपिक आहेत ते सविस्तर त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके. सो आतापर्यंत यानुसार जवळपास 31 लेक्चर झालेलं आहे. सो 31 इंटू जर आपण 5 केलं तर जवळपास आपल्याला किती 465 प्रश्न. ओके. सो 465 प्रश्नांचे आपण या ठिकाणी अध्ययन केलेलं आहे किंवा विश्लेषण केलेलं आहे असा याचा अर्थ होतो. ओके. सो हे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला नक्कीच राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी हेल्पफुल ठरेल. सो अशा पद्धतीने आपण थांबूया, भेटूया एका नवीन सिरीजमध्ये पुढच्या भागामध्ये. सो थँक्यू.